असं होतं, की जे कपकेक खाताना त्याचा कागद पण खाऊन टाकायचे. मी त्या कॅटेगरीमध्ये होते. तुम्ही पण त्यातले असाल ना, तर मला कमेंटमध्ये सांगा. तर आपल्या लहानपणी आपल्याला काय खाऊ असायचा? वाटाणा, फुटाणा, शेंगदाणा आहे. पाहिजे तर ती छोटी बर्फी मिळायची. पण अप्रूप वाटायचं ते या कपकेकचं. म्हणून आपण कागदासहित खायचो आणि खूप वेगवेगळे रंगीबेरंगी फ्लेवर मिळायचे. तर मी आत्तापर्यंत 2-3 फ्लेवर्स तुम्हाला दाखवलेले आहेत आणि आज आपण करणार आहोत छोटे-छोटे चॉकलेट कपकेक्स, जे घरी करायला सुद्धा अगदी सोपे आहेत. पूर्वी खूप अप्रूप वाटायचं, पण आता आपण सर्रास हे घरीसुद्धा करू शकतो. आजकालच्या मुलांसाठी हा खाऊ म्हणजे एकदम साधा सोपा झालेला आहे. आपल्यासाठी भारी होता. आता हे आपण कढईत पण करू शकतो, बिना कढई म्हणजे ओव्हनमध्ये सुद्धा करू शकतो. एकदम सविस्तर रेसिपी सांगितली, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक करा. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनच्या बालपणीचा खाऊ याच्या आणखी एका एपिसोडमध्ये आज आपण करणार आहोत शाळेच्या बाहेर मिळणारे ते छोटे-छोटे स्पॉन्ज कपकेक. यामध्ये आपण चॉकलेट फ्लेवर बघणार आहोत. रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा यासाठी लागणारं साहित्य बघूया. त्यासाठी आपल्याला लागेल 1 कप मैदा, पाऊण कप पिठी साखर, पाव कप कोको पावडर, पाव टीस्पून खाण्याचा सोडा, 1 टीस्पून बेकिंग पावडर, थोडंसं मीठ, अर्ध्या लिंबाचा रस, अर्धा कप उकळून गार केलेलं दूध, पाव कप तेल आणि थोडेसे चोको चिप्स. तर आपण हे कपकेक्स बिना ओव्हन कढईमध्ये करतोय. तर पहिली स्टेप आहे, आपल्याला कढई प्रीहीट करायला ठेवायची. तर एक मोठी कढई घेतली, त्यामध्ये असं स्टँड ठेवलंय. त्यावर आपण झाकण ठेवूया आणि एकदम कमी आचेवर एक 5 ते 7 मिनिटं याला गरम करायला ठेवून देऊ, जोवर आपण आपला बॅटर तयार करतोय. ही सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे. कढई आपली आधीच गरम हवी, म्हणजे ओव्हन असेल, कढई असेल, आधीच प्रीहीट करून घेतली की कपकेक्स किंवा कोणत्याही प्रकारचा बेकिंगचा पदार्थ खूप चांगला तयार होतो. आता आपली दुसरी स्टेप, आपल्याला याचं बॅटर करायचं आहे. पहिल्यांदा आपण एका मिक्सिंग बोलमध्ये सगळे ओले जिन्नस काढूया. तेल पाव कप, अर्धा कप उकळून गार केलेलं दूध. लक्षात घ्या, केक करत असताना किंवा बेकिंगचे पदार्थ करत असताना जे कोणतं साहित्य आपण वापरतो ते संपूर्ण रूम टेम्परेचरला असलं पाहिजे. फ्रीजमधलं एकदम गार नको किंवा गरम नको. यामध्ये घालूया पाऊण कप पिठी साखर, थोडासा लिंबाचा रस आणि याला 2 मिनिटं चांगलं फेटून घेऊया. तेल, दूध आणि पिठी साखर हे चांगलं एकजीव करून घ्यायचं. तर 2 मिनिटं आपण याला छान फेटलंय. आता बघा, हे सगळं एकजीव झालं ना. मगाशी तेल, दूध वेगळं वेगळं दिसत होतं. आता यावर एक चाळणी ठेवूया आणि त्यामध्ये सगळे ड्राय जिन्नस घालूया. कोरडे जिन्नस, मैदा, कोको पावडर, किंचित मीठ, बेकिंग पावडर 1 चमचा, बेकिंग सोडा म्हणजे आपला खाण्याचा सोडा पाव चमचा आणि याला आपण चाळून घेऊ. लक्षात घ्या, मिश्रण करत असताना आपलं हे सगळं जे काही आपण ओव्हन असेल किंवा कढई असेल प्रीहीट करायला ठेवायचं. कारण यामध्ये आपण जो सोडा वगैरे घातलेला असतो ना, तो लगेच ओल्यासोबत त्याचं किंवा आंबटसोबत त्याची रिॲक्शन झाली की तो ॲक्टिव्ह होतो आणि लगेच इनॅक्टिव्ह व्हायला सुरुवात होते. त्यामुळं मग याला लगेच उष्णता मिळाली ॲक्टिव्ह असताना की आपला पदार्थ छान बेक होतो. पण जर तुम्ही खूप वेळाने त्याला उष्णता दिली तर तो इनॅक्टिव्ह होईल आणि सोडा पाहिजे तसं काम करणार नाही. त्यामुळं हे मिश्रण जेव्हा आपण ठेवतो, सोडा घातला की लगेच त्याला उष्णता दिली गेली पाहिजे. आता हे आपण मिक्स करून घेऊया. तुम्हाला अगदीच वाटलं खूपच घट्ट होत आहे, तर तुम्ही थोडंसं दूध वाढवलं तरी चालेल. आणि हे बघा, आपण याला चांगलं मिक्स करून घेतलं आहे. याची कन्सिस्टन्सी अशी ठेवलेली आहे. यापेक्षा थोडी पातळ केली तरी चालेल. मी अगदी 1 चमचा दूध वाढवलं. यामध्ये मी घालते चोको चिप्स. चोको चिप्स यामध्ये मिक्स करूया आणि लगेच याला मोल्डमध्ये भरूया. आपलं हे मिश्रण तयार झालं आहे. आता मी हे सिलिकॉनचे मोल्ड घेतलेले आहेत कपकेकसाठीचे आणि त्याच्या आतमध्ये हे असे पेपर्स, कपकेकसाठी जे पेपर लायनिंग मिळतं ना, ते मी आणलेलं आहे. तुम्ही काहीच नसेल तर आपली साधी वाटी असते, त्याला थोडंसं बटर, तेल किंवा काही पण तूप लावू शकता आणि वरनं थोडा मैदा डस्ट करायचा, डायरेक्ट त्याच्यामध्ये मिश्रण भरू शकता. मी आता आपल्याला अगदी तसंच लहानपणीसारखे करायचे आहेत ना, म्हणून मी पेपर वापरते आहे. आता यामध्ये आपण थोडं थोडं मिश्रण भरूया. खूप जास्त वरपर्यंत भरायचं नाही, नाहीतर कारण ते थोडेसे बेक होऊन फुगतात ना, त्यामुळे थोडी जागा हवी. तुमच्याकडे पायपिंग बॅग असेल तर तुम्ही पायपिंग बॅगमध्ये भरून सुद्धा हे मिश्रण कपकेक्समध्ये फिल करू शकता. आणि हे बघा, याला आपण भरून घेतलं. थोडं टॅप टॅप करायचं. यावर मी थोडेसे चोको चिप्स घालते.
इथं मी हे सिलिकॉन मोल्ड्स ताटामध्ये ठेवते. याचा ना ट्रे पण मिळतो, कप केक मोल्ड. म्हणजे हे जे डायरेक्ट पेपर कप्स आहेत ना, ते त्याच्यात ठेवून मिश्रण भरलं तरी चालतं. पण आता आपल्याकडे आपण बिना ओव्हन करतोय म्हणून मी ताटात घेतलंय. तर आपण याला तयार करून घेतलं. दुसरीकडे कढई चांगली प्रीहीट झालेली आहे. 5 मिनिटं कमीत कमी कढई चांगली प्रीहीट करायची. वर असं एखादं स्टँड ठेवायचं, म्हणजे सगळीकडनं त्याला उष्णता मिळते. यामध्ये आपण हे ताट ठेवूया. यावर झाकण ठेवायचं आणि एकदम कमी आचेवर, जितकी शक्य होईल तितकी कमी आच ठेवायची आणि याला साधारण एक 15 मिनिटासाठी 17 मिनिटासाठी बेक करायचं. एक 10 ते 12 मिनिट झाली की तुम्ही एकदा चेक करून बघा. साईज जर लहान असेल तर लवकर होतील, मोठी असेल तर उशीर लागेल. आणि जर तुम्हाला हे ओव्हनमध्ये करायचं असेल तर ओव्हन एक 7 मिनिटं आधी प्रीहीट करून घ्यायचा 180ला आणि त्यानंतर 180 डिग्रीवरच हे आपल्याला साधारण एक 12 ते 13 मिनिटांसाठी बेक करायचे. तरी पण मध्ये मध्ये चेक करून बघा. एक 10 मिनिटं झालं की चेक करायचं. चला आता याला मी कढईमध्ये बेक करून घेते. तर एक 15 ते 20 मिनिट आपण याला ठेवलं होतं. बघूया. तर हे बघा, हा ना थोडासा जास्त भरलाय, तर हा ओव्हरफ्लो झाला. याच्यात टूथपिक रोवून बघूया. हे बघा, हे क्लीन निघतंय आणि हा जो स्पॉन्ज तयार झालेला आहे, कधी कधी थोडंसं गरम असल्यामुळे चिकटून येतं. आणि हे बघा, टूथपिक व्यवस्थित क्लीन येते. याचा अर्थ आपले कपकेक्स तयार झालेले आहेत. तरी पण बाकीचे पण 1-2 चेक करून बघा. गॅस बंद करूया आणि याला संपूर्ण गार करायला ठेवून देऊ. कारण हे पण गरम गरम असताना खाणार नाही. तुम्ही तर हे असेच काढू शकता, सिलिकॉन मोल्ड आहे म्हणून. पण जर तुम्ही वाटीमध्ये वगैरे ठेवलं असेल तर संपूर्ण गार झालं की मगच तुम्हाला काढावं लागेल. याला आपण गार करूया. आणि हे सगळे कपकेक्स पूर्ण गार झालेले आहेत. उरलेलं जे मिश्रण होतं ती मी दुसऱ्या एका डिशमध्ये ठेवून त्याला बेक करायला लावलं होतं. पण आता हे एवढंच तुम्हाला दाखवते आणि तुम्हाला मी एक दाखवते बघा. हे बघा, छान झालेत ना. फक्त आपल्याला जे शाळेबाहेर मिळायचे ना ते खूप छोटे असायचे आणि हा बाहेरचा जो लायनर होता तो एकदम पांढरा शुभ्र असायचा. आणि जे बेकरीमध्ये मिळतात ते याच साईजचे किंवा याहून थोडे छोटे असतात. तर इथं आपण हे केक तयार केलेले आहेत. यातला ना एक केक तुम्हाला मी तोडून दाखवते. तर बघितलं, आतून सुद्धा परफेक्ट बेक झालेले आहे. छान मऊ लुसलुशीत स्पॉन्ज आणि जाळीदार आपले हे कपकेक तयार आहेत. तर मी आज चॉकलेट फ्लेवर दाखवला. यामध्ये खूप वेगवेगळ्या फ्लेवर्सचे आजकाल तयार केले जातात. तुम्हाला जर वेगळे फ्लेवर्स बघायचे असतील तर मला कमेंट्समध्ये सांगा. मी ओव्हन आणि कढई दोन्हीचं टेम्परेचर दिलेलं आहे. जे तुम्हाला सोयीचं वाटतं, जे तुमच्याकडे उपलब्ध आहे त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. आणि हे जे कपकेक आपण तयार केले, हे करून ठेवल्यानंतर फ्रीजच्या बाहेर एक आज आणि उद्यापर्यंत तुम्ही वापरू शकता, म्हणजे खाण्यासाठी. त्याहून जास्त ठेवायचे असतील तर असेच हे केक त्याच्या पेपरसहित, म्हणजे हे सिलिकॉन मोल्ड काढून टाकायचे आणि अशा पेपरसहित एखाद्या डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवा. 8 दिवसापर्यंत खाता येतील. करून बघा, कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.